नांदेडमध्ये होणाऱ्या हिंद दी चादर या प्रोग्रामसाठी मोठे मोठे जे दिग्गज कार्यकर्ते जे येणार आहेत ना, त्यासाठी आज इथे इतकी जास्त प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त केलेला आहे आणि खूप छान अशी सुरक्षा व्यवस्थासुद्धा झालेली आहे. आणि आम्ही निघालो होतो एवढ्या गर्दीमध्ये हॉस्पिटलसाठी, आणि हॉस्पिटलमध्ये निघालो. आम्हाला परत रस्त्यामध्ये एक छान असं बोराचं झाड दिसलं. तिथंच ना छान असे बोरंसुद्धा तोडून घेतले आणि थोडंसं टाईम स्पेंड केला खाऊन पिऊन. आणि त्यानंतर घरी आले, आणि घरी आल्यानंतर आता आपलं काय आहे, बायकांचं सध्या हळदी कुंकूच चालू आहे. तर मग ना आज साडी घालण्याचा खूप कंटाळा आला होता, कारण मी हॉस्पिटलमधून आले होते आणि थकून आले होते, खूप जास्त ट्रॅव्हल करून आले होते. म्हणून मी ना आज साडी न घालता ड्रेसेस घातला आणि छोटासा असा क्यूटचा मेकअप केलेला आहे. बस 10 मिनिटामध्ये माझा मेकअप केलेला आहे. बरं, आता ज्यांच्या घरी जातोत ना त्यांच्याकडे छान असं बायका पण रेडी होतात आणि मस्त छान असं डेकोरेशन पण करतात. आता यांनी तरी खूप छान आणि क्यूट असं डेकोरेशन केलं होतं. तशा या आहेत ना खूप छान रील्स बनवतात, बरं माझ्याबरोबरच बनवतात. आणि त्यानंतर ना संध्याकाळी थोडंसं बाहेर खाण्यासाठी निघलो, कारण खूप दिवस झालं होतं नॉनव्हेज आमच्याकडे बनवलंच नाही आहे. आणि इथला जो आहे ना तो शोरमा खूप फेमस आहे आणि मला तो प्रचंड आवडतो. तर आज हे म्हटले चल तुला आहे ना आज छान असा तुझ्या आवडीचा शोरमा खाऊ घालून आणतो. तर मग काय, आता नवऱ्याने म्हटलं नाही आपण नाही निघणार, असं तर होतच नाही. मस्त असा दोघांनी मिळून शोरमा एन्जॉय केला. आता हा शोरमा आहे ना इथला तरी चौधरीवरचा फेमस आहे नांदेडमधला. तर तुम्हाला कुठला माहिती असेल ना तर तो तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता. बरं, आता जेव्हा आम्ही घरी आलो ना त्याच्यानंतर परत आम्ही हे हिंद दी चादर या प्रोग्रामला अटेंड करण्यासाठी गेलो होतो. आता एवढी रश पाहून तरी मला वाटलं होतं एका क्षणासाठी की जायलाच नको, पण तिथं गेल्यानंतर ना खूप जास्त अशी रश नव्हती, कारण ऑलमोस्ट प्रोग्राम झालेला होता आणि सगळे जे कार्यकर्ते आले होते ते सुद्धा निघून गेले होते. म्हणून आता संपण्यावरच होता प्रोग्राम, म्हणून मी आणि यांनी गेलो. तर इथं खूप सुंदर असं आहे ना गुरुद्वाऱ्याचा देखावा केलेला होता. आता मध्ये एंट्री केल्यास ना तुम्हाला तिथं खूप सारं खायला होतं, पण आम्हीच लेट आलो होतो त्यामुळे आम्हाला काही तेवढं मिळालं नाही. मग त्यानंतर तिथं थोडा वेळ आम्ही टाईम स्पेंड केला. आणि टाईम म्हणजे काय, तिथं खूप शांत वातावरण होतं. आणि बरं, तुम्ही पाहत असेल आज ही आहे ना आमच्या सगळ्यात पुढे आहे, कारण ही ऑलरेडी इथं येऊन गेलेली आहे आणि तीच आम्हाला आज सगळे स्पॉट्स दाखवत आहे. कारण तिने आहे ना तिच्या काकाबरोबर येऊन इथं पूर्ण फेरफटका मारून झालेला आहे आणि जेवणसुद्धा झालेलं आहे. आता ती आम्हाला सांगत होती की या लंगरमध्ये जेवायला छान आहे, इथं चला. ती जसं जसं सांगत होती आम्ही तसं तसं तिच्या मागे मागे जात होतो. आणि तिने आहे ना इथले चप्पे चप्पे छान मारले होते, कुठं काय आहे आणि कसं आहे. सो आम्ही तिच्या मागे 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 फिरत होतो. चला, आता छान असा लंगरसुद्धा एन्जॉय केला. जेवणासाठी छान आम्हाला पुरी भाजी आणि भात असं काहीचं मिळालं होतं. स्वीटसुद्धा होतं पण आम्हाला मिळालं नाही कारण आम्ही लेट गेलो. बरं, ही कॉमेडी शॉर्ट आहे, यूट्यूबवर टाकलेली आहे, नक्की पहा. बाय.